बोली बोली आणि विशेष कौतुक करावं ह्या गावकरी मंडळीचं. मंदिराचं भूमिपूजन केल्याबद्दल एकदा सर्वांनी मिळून टाळी वाजवून स्वागत करा महाराज. तसं सप्ताह म्हणलं कोणतंही मोठं कार्य म्हणलं की त्याच्यामध्ये तिघाचा वाटा लागतो. म्हाताऱ्या माणसाचा सल्ला पाहिजे, तरुणाचा हल्ला पाहिजे आणि गरीब श्रीमंताचा गल्ला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता या टकारवाडीमध्ये तिन्ही गोष्टी एकवटल्या. म्हाताऱ्या माणसाचा सल्ला आहे आणि तरुणाचा विशेष हल्ला आहे आणि आदरणीय गरीब श्रीमंताचा गल्ला आहे. म्हणजे तिन्ही कामं एका जागेवर आले, मंदिर व्हायला काही अडचण नाही. एकदा तरुण मित्रमंडळी करता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं नाव राहील, त्याच्यामुळे वैयक्तिक कोणाच्या नावाचा जय जयकार नको. मंदिर होईपर्यंत तरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण हे सर्व गाव परमार्थाला पोषक आहे. फक्त विशेष कौतुक मला त्यांचं करावं वाटतं, ज्या मंडळीने या मंदिर बांधण्याकरता जागा दिली, एकदा जोरदार त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. एकदा त्यांचा आपण शेवटला सत्कार केलाच पाहिजे. काय नाव आहे त्यांचं? रामराव देवराव डाके आणि दुसरं प्रल्हादराव देवराव डाके. एकदा तिघ आहेत का? विलासराव देवराव डाके. ह्या मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. कारण आपण मंदिर बांधू शकतो पण जागा तर पाहिजे ना. कीर्तन करू शकतो पण जागा तर पाहिजे ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सर्व तरुण मित्र मंडळीने हातात धरलं. जुन्या माणसाने सुद्धा भरभरून सहकार्य केलं आणि माता भगिनीचं महाराज काय बोलायचं काम नाही. त्या म्हणल्या तुम्ही फक्त पुढं व्हा, आम्ही तर आहेतच. कारण त्या सध्या लाडक्या बहिणी येत. त्याने हातात धरलं तर काही होतं. सहसा महिला मंडळी कुठं विरोध करीत नाहीत. उलट जिथं चांगलं चालू आहे सडळ हाताने त्यांची मदत आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चोपदाराचं नाव राहिलं. मी म्हणलं कसं काय राग राग बघायला माणूस. एकदा टाळी वाजवा, एकदा बेस्ट त्यांच्या करता. सर्व मंडळी पुरुष वर्ग, माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जो शब्द दिला गावकऱ्यांनी तो पाळला. कारण हनुमंतरायला तसं ठेवणं चांगलं नाही. आणि हनुमंतरायला जर आपण वैभवात ठेवलं, हनुमंतरायची जर आपण सेवा केली तर जीवनात कधी हनुमंतराय आपल्याला कमी पडू देत नाहीत. हनुमंतरायची सेवा करा, त्याच्या जीवनात यश आहे. हनुमंतरायची सेवा करा, त्याच्या जीवनात संकट नाही. हनुमंतरायची सेवा करा, कधी बी दास्य भाव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्हा सर्व मंडळीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तुमच्यासारख्या पवित्र गावाची सेवा माझ्या जीवनामध्ये पाहायला मिळाली. परी माझ्या दैवा परी माझ्या दैवा पार नाही. दैवा पार नाही. तुका म्हणे माझं घडतांची सेवा, घडतांची सेवा, घडतांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. माझ्या दैवा पार नाही. परी माझ्या दैवा पार नाही. प्रत्येक गावात कीर्तन करायला तुमच्या गावात मंदिराकडे बघितलं की जरा वेगळं वाटत होतं. कारण घर आता सगळ्याची VIP झालेत. मंदिरं सुद्धा VIP झाले पाहिजे. आणि नाहीतरी आता सध्या सगळं त्याच्यावर आले. म्हणून घराची करा जसं अंगण सांगतं, गावची शोभा ही मंदिरावर असती. म म्हणजे मंगलता, डी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. असं मंदिर आपल्या गावात करायचंय. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून सर्व मंडळीने हातात धरलं. आज भूमिपूजन झालं. सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. आणि भूमिपूजन झालं म्हणलं मंदिराचं बांधकाम होणारच, यात काही शंका नाही. म्हणून पुरुष वर्ग, माता भगिनी, सर्व बालगोपाळ मंडळी सर्वांनी सगळ्या हाताने मदत करून मारुतीरायाचं मंदिर अतिशय भव्य आणि दिव्य करणार आहात. तुम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. मला वाटतं गेल्या वर्षी त्या राहण्यात होतं ना. गेल्या वर्षी तिकडं, यंदा इकडं, आता पुढं कुंकड होतं काय माहिती. इकडं तसं काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं. बरेच लोक याला पगाराचं कीर्तन म्हणतात. पगार नाही, काम करून मिळतो त्याचं नाव पगार आणि सेवा करून मिळतो त्याचं नाव प्रसाद. पुन्हा ऐका, ज्याला कीर्तन ऐकायचं त्यांनी जागा बघायची नाही, ज्याला सेवा करायची त्यांनी घडी बघायची नाही, आणि ज्याला प्रसाद खायचा त्यांनी चव बघायची नाही. उलट प्रसादाची वाट बघायची. प्रसादाची वाट, प्रसादाची वाट, प्रसादाची वाट.
दाट द्यावे दुआनिया दाट द्यावे दुआनिया दाट द्यावे दुआनिया अरे वा टाळी वाजूला बसले बसले पाहे प्रसादाची आजचं कीर्तन प्रसादाचं आहे आणि ज्यांनी संसार केला त्याच्या पदरात पश्चाताप पडला आणि ज्यांनी परमार्थ केला त्याच्या पदरामध्ये प्रसाद पडला पुन्हा एक ज्यांनी संसार केला त्याची निश्चिती झाली आणि ज्यांनी परमार्थ केला त्याची निश्चिंती झाली बऱ्याच लोकांना वाटतं लग्न नसतं केलं तर कोण मला बरं झालं असतं किती लोक दाखवून देऊ तुम्हाला नसतं घर बांधलं बरं झालं असतं नसतं लग्न केलं बरं झालं असतं नसती जमीन हातावरी का करीत नाहीत इतके वैतागलेत हात वर करायची इच्छाच नाही विठ्ठला विठ्ठला संसार कोणी बी करा कुठेही करा पदरात शेवट पश्चाताप आहे संसारात किती केलं तर कामाला येत नाही आणि परमार्थातलं थोडं बी वायाला जात नाही 99% संसारात वायाच जात येथे अवघी वाया गेली संसारात किती बी करा शेवट पदरामध्ये पश्चातापच पडतो परमार्थात थोडं बी करा वाया जात नाही आणि संसारात दिलेलं केलेलं नाव शिल्लक राहत नाही परमार्थात दिलेलं नाव आजरा अमर राहत आता या मंदिराला जागा दिली ते जरी गेले नाव शिल्लक राहतं का नाही उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे कामरण्याची सरे कामरे कामरण्याची सरे कामरे कामरण्याची सरे कामरे कामरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणून परमार्थाचं नाव आहे प्रसाद आणि संसाराचं नाव आहे पश्चाताप आज काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन विठ्ठला 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 काला झाल्याशिवाय सांगता नाही मंदिर किती लाखाचं आहे याला किंमत नाही मंदिराला कळस नाही मंदिराची शोभा नाही मंदिरावर कळस बसवला तुकोबाराय म्हणले बांधकाम पूर्ण झालं होईल येणे कळस आले गंगाची रोज धावती कुठं तुका मन गंगा सागर संगमी तुका मन गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक माय हो अवघ्या झाल्यावर मी एक माय तुका मन गंगा सागर संगमी तुका मन गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक गंगा समुद्राला गेली की तिचं पूर्णत्व होईल मंदिराला कळस बसवला की पूर्णत्व होईल जीव एकदा परमात्म्याला जाऊन मिळाला की पूर्णत्व होईल तसं सप्ताहाचा काला झाला पूर्णत्व होईल आजची किंमत उद्या राहत नाही आता उद्या जर मी इथं आलो किंमत देतात का कोण म्हणलं नाही किंमत आहे पण आजची किंमत उद्या नाही कारण काला झाला की हाला कारण काल्याचं कीर्तन आहे पूर्णत्वाचं कीर्तन आहे आणि आजच्या दिवशी सगळे लोक आनंदित असतील कारण काल्याच्या कीर्तनाने सगळे आनंदी आणि आज महाराज किती बी विद्वान असू दे कृष्ण सांगितल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही कारण कृष्ण परमात्मा म्हणजे आपलं आडनाव आहे तुमचं नाव काय हा पूर्ण नाव आडनाव काय सोमवंशी आता नुसतं अनिलराव जर म्हणलं वडिलाचं नाव गोविंदराव नाव पूर्ण होतं का होत नाही त्याला काय सांगावं लागतं आडनाव सांगितल्याशिवाय नाव पूर्ण होत नाही तसं आपल्या भारतीयाचं आडनाव म्हणजे कृष्ण हरिपाटे
कुळ हे पावन कुळ हे पावन काला. आज फक्त कृष्ण परमात्म्याचं चरित्र, बाकी काही सांगायचं नाही. देवाने जे गोकुळात लीला केल्या ते बी अवतार देवाचे भरपूर झाले, सगळ्या अवतारातल्या लीला नाही. देव म्हणजे अवताराच्या राशी. तो हा कुठं 24 अवतार आहेत, कुठं 10 अवतार आहेत, तर कुठं 6 अवतार आहेत. गर्ग संहितेमध्ये 6 अवतार आहेत. अंश अंशांश आवेश कला आहे, पूर्ण आहे आणि परिपूर्णतम आहे. विठ्ठला कृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये सुद्धा राहिला, मथुरेमध्ये सुद्धा राहिला आणि गोकुळात सुद्धा राहिला. 11 वर्ष 52 दिवस गोकुळात राहिला, 18 वर्ष 7 महिने मथुरेत राहिला आणि 95 वर्षे द्वारकेत राहिला. पण जिथं 95 वर्ष राहिला तिथलं सांगू नका, जिथं 18 वर्ष 7 महिने राहिला तिथलं सांगू नका. कुठलं सांगा? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. आपल्या संप्रदायामध्ये जसा मार्ग तसा काल आहे. मार्ग 4 प्रचलित आहेत: योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. प्रत्येक मार्गातला काला भिन्न आहे. योग मार्गातला काला चित्ताचं आणि चैतन्याचं मिलन होणं हा योग मार्गातला काला. भगवंताचं आणि भगवंताच्या नामाचं मिलन हे भक्ती मार्गातला काला. आणि जीवाचं आणि परमात्म्याचं मिलन हा ज्ञान मार्गातला काला. योग मार्गातला काला चित्त आणि चैतन्य एका जागेवर झालं पाहिजे. ज्ञानोबाराने गोड दृष्टांत दिला. एक जणांनी मिठाची हत्तीन तयार केली. कशाची? आणि तिला तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला समुद्रात गेली. कुठे गेली? आणि पाणी पिऊन पुन्हा वापस आली. पांडव बरोबर आहे. पाणी प्यायला गेली पुन्हा वापस नाही. तसं चित्त आहे, देवाचं चिंतन करायचं, चित्त चैतन्य बनतं, माग येत नाही. परत माघारी नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे तोचे मन झाले हवा भरी, येणे तोचे मन झाले हवा भरी, येणे तोचे मन झाले हवा भरी, येणे तोचे मन झाले हवा भरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. योग मार्गातला काला चित्ताचं चैतन्य होणं. आता कर्म मार्ग आहे. रोज जे आपण कर्म करतो दैनंदिन रोज. आता इथं रोज आंघोळ करणारे माणसं हातवर करा बरं. अहो एका प्रश्न आहे का? स्नान आपण रोज करतो ना, आणि केलंच पाहिजे. 100 कामं सोडायची, भोजन करायचं. 1000 कामं सोडायचे, आंघोळ करायची. 1,00,000 कामं सोडायचे, दान करायचं. आणि कोट्यावधी कामं सोडायचे, भजन करायचं. विठ्ठला रोज सकाळी उठून आपण जे दैनंदिन रोज कर्म करतो, हे कर्म जर आपण देवाला धरून केलं ना, कर्म कर्म राहत नाही, कर्म ब्रह्म बनत. पण देवाला धरून पाहिजे. काय बी करा. चोरी केली देवाला धरून करा. अहो गोपाळाचं बघा ना, चोऱ्याच केल्या पण काल्याच्या कीर्तनात काय सांगावं लागतं? चोऱ्या सांगितल्याशिवाय कीर्तन होत नाही. गोपाळांनी चोऱ्याच केल्या पण कोणाला धरून केल्या? मग आपण काय करायचं? चोऱ्या करू नका असं म्हणत नाही मी, आणि करा बी नाही. आपण कोणतं बी कर्म देवाला धरून पाहिजे. आता आपलं कसं झालंय, कृती झाली परमार्थाची आणि उद्देश झाला संसाराचा. त्याच्यामुळे देव भेटत नाही. माळी घालायला दम नाही, गंध लावायला दम नाही, आणि गुणी यायचा पता नाही. आता पहिल्यापेक्षा कीर्तन वाढलेत का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे सगळं वाढ, लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. विठ्ठला आपली कृती चांगली पण उद्देश चांगला नाही ना. माळ घातली, आता काहीच्या गळ्यात इतक्या ठोकर माळी, दुमती करून म्हशील हल्ली तर म्हैस मरण.
पण वागायचं अक्कल नाही. कायला गंध लावलं खडे पडले, वागायचं मेळ नाही. किती माळा घातल्या त्याला किंमत नाही, किती गंध लावली याला किंमत नाही. आतमध्ये काय चाललंय हे देव बघ तू. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी बाहे दोन्ही भावाची बाहे दोन्ही भावाची आता आपण कीर्तन करायलो, ही कृती चांगली का वाईट आहे? चांगली. कीर्तन ऐकणं सुद्धा चांगलंय. वारकरी संप्रदायामध्ये 18 संतांची यादी. एका संतांनी मांस विकलं. काय नाव त्यांचं? सज्जन कसा आहे? काय विकलं? मांस विकलं. आणि तराजू कोणी धरलं? देवाने धरलं. मग आता मांस विकणं क्रिया चांगली वाईट आहे? क्रिया वाईट आहे, पण उद्देश आपला उलटा कार्यक्रम आहे. क्रिया चांगली आणि उद्देश वाईट आहे. आता मी इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैसे करता? आपल्याला याच्यामुळे देव भेटत नाही. कृती वाईट असू द्या पण उद्देश चांगला असू द्या. जिल्ह्याचे कलेक्टर ड्रायव्हर निघाले दादा, त्या ड्रायव्हरला अंदाज आला नाही, गाडी गेली खड्ड्यात. आता आपले जसे पोरं पळत आलते ना आता, तसे 10 पोरं पळतच गेली. लगेच गाडी वर काढून दिली. आता कलेक्टर माणूस, दिलदार माणूस, 10,000 रुपये बक्षीस दिलं. किती? पोराला आनंद झाला. पण ते कलेक्टर माइंड माणूस ते म्हणला, हे नेमका तुमचा धंदा काय? ते म्हणले काहीच नाही, हे असे तुमच्या मोठ्या लोकांच्या गाड्या फासल्या की वर काढून द्यायचं, बक्षीस दिलं सांगायचं. पण ते कलेक्टर म्हणला, हे पावसाळ्यात धंदा बरोबर आहे, उन्हाळ्यात काय करतात? ते म्हणले खड्ड्यातलं पाणी कमीच होऊ देत नाही. नाही मेळ लागला तुम्हाला? गाडीवर काढून देणं क्रिया चांगली, पण पाणी कमी न होऊ देणं क्रिया वाईट आहे. संप्रदायामध्ये क्रिया कोणती याला किंमत नाही, उद्देश कसा आहे, कर्म आहे. कर्म देवाला धरून करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले. सावता महाराजांनी शेतीच केली, पण शेतीत परमात्मा आणला. सावत याने केला विठ्ठल पायी गोविला. कर्म कोणतं बी करा, फक्त देवाला धरून करा. कर्म कर्म राहत नाही, कर्म ब्रह्म बनतो. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, झाली ब्रह्मार्पण. आयुष्य ऐकती निवृत्ती साधू जन, ऐकती निवृत्ती साधू जन. झाली संध्या संध्या झाली संध्या संध्या गेला, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. झाली संध्या संध्या गेला, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. टाळी वाजवायचा, टाळी. हा एका जनार्दनी बांधली खुन, झाली संध्या संध्या माझा गेला, संध्या माझा गेला.
पखवाद म्हणजे इतका सोपा नाही बरं. सगळ्यात हार्ड विषयमध्ये पखवाद आहे. आता तुम्हाला याच्यात तिन्हीपेक्षा सोपं कोणतं वाटतं? पखवाद सोपा आहे का? नाही. बरं भजन सोपं आहे का? बरं कीर्तन? कोणतं सोपं नाही. गायक जर चाल म्हणायला आले ना आणि जरासा आवाज उज्जायचा राहिला खालचे लोकच करते इतकं 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 तितकं नाही. ज्याचं जळत त्याला कळत. पाण्यामध्ये मासा झोप घेतो. अहो काहीला कीर्तन म्हणलं की ते म्हणतो त्याला काय इकडे 2 गप्पा आणि इकडे 2 गप्पा बापाच पिंड तो येते. अहो जिंदग्या गेल्या लोकांच्या 2 मिनिटं सूत्रसंचालन करायचं हात थरथर कापत येत. काल एक जण सूत्रसंचालन करायला आलं. दिवसभर लोकांच्या मौतेला हिंडलं. संध्याकाळी माया नशीब आलं. आणि डोक्यात दिवसभर जी असते का संध्याकाळी तीच येते. पत्रिका घेतली म्हणतं ह्याव का हे महाराजांनी मस्त केलं. हे कीर्तन नाही. आणि हे महाराजांनी मस्त केल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असा राग आला महाराज. त्याला म्हणलं फक्त आता कीर्तन सुटू दे. पण काय करावं माऊली बुवा कीर्तन सुटलं ते 500 रुपये देऊन पाया पडलं. जाऊ द्या म्हणलं कुठं राहते लागा. सोपं कोणतंच नाही. कर्म आहे रोजचं कर्म देवाला धरून करा. ब्रह्म आहे कर्म मार्गातला काला. म्हणले ज्ञान मार्गातला काला हे जीव आहे आणि परमात्मा आहे. दोघांचं मिलन झालं पाहिजे. हा ज्ञान मार्गातला काला. आता आपण आलो देवापासून आणि जायचंय आपल्याला कुठं? देवाजवळ. कोळशाचा रंग कसा आहे? काळा. काळा रंग करायचा आपल्याला पांढरा. साबण कोणती लावा? बरं होतो का नाही? होत नाही. आणि मी केलं नाही केलं केलं फक्त कोळसा जिथून आला तिथं नेऊन टाकायचा. आता माघार आहे का नाही? कोळसा आला कुठून? जावातून. नेऊन टाकायचा कुठं? पुन्हा जाशाला. असंच आपण बी आलो देवापासून आणि जायचं कुठं? आणि पुन्हा जाशाला. देव पहावया गेलो देव पहावया गेलो पहावया गेलो देवाची होळी 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 गेलो. आता एवढाले कीर्तन एवढाले भजन एवढाले महाराज इतकाला खर्च कशा करता? टाइमपास नाही. चलत राहिलं गाव आलं पाहिजे. जेवण केलं ढेकर आला पाहिजे. औषध घेतलं रोग बरा. लग्न केलं ते सांगायचं का? आता हे जे मीठ बनवण्याची प्रक्रिया आहे. समुद्रातून जर पाणी वर आलं ते पाणी जर खाडीत पडलं आणि त्याच्या विशिष्ट प्रक्रिया झाली त्याचं काय बनतं? मग मला सांगा समुद्रातून जर पाणी वर आलं नसतं तर मीठ बनलं. जर मीठ बनलं नसतं जिल्ह्यात आलं. जर जिल्ह्यात आलं नसतं तालुक्यात आलं. तालुक्यात आलं नसतं टकारवाडीत घुसलं. टकारवाडीत आलं नसतं बाईनं त्याला पाट्यावर मिरच्या सोबत रगडीलं. कोणाला? मिठाचं सांगायला होय. आपलं बी रगडणं चाललंय हो विठ्ठला. मला सांगा मिठाला जर त्याची बेजारी थांबवायची असेल कुठं जावं लागेल? आलंय कुठून? पाण्यातून. मग जायचं कुठं? कारण त्याचं मेन स्वरूप महत्वाचं म्हणजे पाणी. तुम्ही बघा ना दगड जर पाण्यात टाकला एका मिनिटात इगरळतून बुडतो बाई इरगळतो. आणि मिठाचा खाडा बुडतो. कारण मीठ हे पाण्याचं स्वरूप आहे. दगड पाण्याचं स्वरूप नाही. तसं आपण बी देवाचे स्वरूप आहेत. देवापाशी गेलो की शांत झालो. आलोत कुठून? मग जायचं कुठं? आणि मग हे कीर्तन त्याच्या करता आहे विठ्ठला म्हणले महाराज जीवाचं देवाचं कसं मिलन होईल? तुम्ही कसं बोलायले? जीव बघितला अंधारात आहे, देव बघितला प्रकाशात आहे. जीव बघितला संकुचित आहे, देव बघितला विकसित आहे. देव बघितला
ज्ञानी आहे आणि जीव बघितला अज्ञानी, कसं समीकरण जुळन? महाराज म्हणले जीव जरी प्रकाशात अंधारात असला आणि देव जरी प्रकाशात असला, पण ज्यांनी जगावर प्रकाश पाडला ते आम्ही कंठात धरलं. कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी. कंठामध्ये काय धरलं? कृष्णमणी. म्हणले कृष्णमणी धरला म्हणजे कंठामध्ये भगवंताचं आम्ही काय धरलं? नाम धरलं. कितीतरी ठिकाणी प्रमाणे कंठात काय धरलं पाहिजे? नामधारा कंठी विठोबाचे, नामधारा कंठी विठोबाचे. सारा सारा विचार करा नामधारा कंठी विठोबाचे. कंठात भगवंताचं नाम धरा. सगळ्याला धरता येतं भगवंताचं नाम. देवाकडे जाण्याचे मार्ग भरपूर आहेत पण सगळ्याला जमत नाही. एकच भक्त भगवंताचं नाम. म्हणले महाराज आम्ही सुद्धा कंठात धरलंय पण आमचा प्रकाश का पडाना? सगळा अंधारच झालाय जिकडं तिकडं. जगद्गुरु तुकोबारांनी कंठात नाम धरलं, त्यांचा प्रकाश पडला, मग आपला का पडत नाही? परिणाम असा आहे त्यांनी नाम धरलं पण कंठात नाम त्यांचं मुरलं. आपण फक्त नाम धरलं, मुरलेलं, आणि मुरल्याशिवाय गोडी लागत नाही. ते लोणचं करतात ना, काय कायचं करते? आंब्याचं, पुन्हा लिंबाचं, पुन्हा मिरचीचं. आंब्याचं लोणचं केलं, आधी काय करावं लागतं त्याला? कापावं लागतं. कोणाला? आंबा आणावं लागतो का कच्ची कैरी लागते? कच्ची कैरी आणायची, तिचं काय करायचं? तुकडे करायचे. कशात भरायचे? चलू दे आकाराने होते. टोपल्यात म्हणा, भरणीत म्हणा, कुणी गाडग्यात म्हणा. जुने माणसं, जुने म्हातारे कशात भरायचे? गाडग्यामध्ये. त्याच्यात पुन्हा चांगल्या प्रकारचा का टाकायचा? मसाला. आणि चांगला मसाला टाकला आणि त्याचा एक जीव झाला आणि असं ठेवून द्यायचं. डायरेक्ट 1 वर्षाने बघायचं. लय चव लागते त्याला. अधून मधून काय करावं लागतं? हलवावं लागतं. एसटीतले माणसं भरणीतलं लोणचं हालिल्याशिवाय जमत नाही बरं का. तुम्ही बघा, जसं जसं अधून मधून त्याला हलवितो तसं तसं काय होतंय? मुरत आहे. आणि एकदा जर काय मुरलं, कुणकुण तोडून खा, चव लागते. माणसं म्हणतात लय गायक भारी तो. खालचे लोक काय म्हणतात? अहो ते किती केलं तर मुरलेले येत. लय पखवा चांगलं वाजतात, किती केलं तर मुरलेले येत. लय कीर्तन चांगलं करतात, किती केलं तर. म्हणजे याचा अर्थच आहे मुरल्याशिवाय चव नाही. विठ्ठला मग मुरलं कशावर ओळखायचं? भगवंताचं भजन कंठात मुरलं. शंकर भाऊ भजन चालू झालं आणि डोळ्यात पाणी आलं, समजून चालायचं ओरिजिनल वारकरी. आता कोण आहे असं सांगा बरं? भजन आपल्या डोळ्यात पाणी येतं ते लय प्रकारचं. आपल्या डोळ्यात का पाणी येत नाही का? आता हे म्हातारे माणसं बाजा टाकून पडलेले असतात, मोठमोठ्याने आळत येत, त्याच्या डोळ्यातून बी काय गळत आहे? मग हे पाणी कशाचं आहे? नदीचं आहे का इरीचं आहे? हे पाणी कशाचं आहे माहिती आहे का? थोडा राग येईल पण हे तरुण पानात केलेल्या कुटाण्याच्या पावत्याचं पाणी. म्हणजे आपण जे जे तरुण पानात दिवे लावले हे सगळे तिथं आठवतात. कुठं? उगा आता आपल्या लग्नातला एखादा फोटो असावा, होय पांडू आहे का तुमचा? आणि उगा लग्नातला फोटो बघायचा आणि आताचं वातावरण बघायचं. काय वाटतं? कोण होता असं तू, काय झाला असं तू. मग लग्नातला फोटो बघितला तर इतकं दुःख होतं. अहो सगळं केलेलं पाप एका जागेवर येतंय. काय वाटत असं? ते तर मला मी झाकून पाप केलं तो मेंदूत पाणी. झाकून पाप कुठं होतंय का? अजिबात नाही. मग पाणी येण्याचे प्रकार लय येतं. कांदा चिरला तरी डोळ्याला काय येते? उन्हात गेलं तरी डोळ्याला काय येते? जागरण झालं तरी डोळ्याला काय येते? आपल्या आवडत्या व्यक्तीचा विरोध झाला तरी डोळ्यात काय येते? आपल्याला कोणी टाकून बोललं तरी डोळ्यात काय येते? माणसात अपमान झाला तरी डोळ्यात काय येते? आपण मोटरसायकलून पडवून आपल्याला कोणतरी बघावं तरी काय येते? पाणी येण्याचे प्रकार लय येत. एखादा डोळ्याला रोग झाला तरी डोळ्यात काय येते? काही माणसं चष्मा लावतात, नाही चष्मा लावला तरी डोळ्याला काय येते?
मग हे देवाचं पाणी आणि हे पाणी वळखायचं कसं? विठ्ठला शुद्ध देवाचं पाणी वळखायचं लक्षण आहे. भजन चालू झालं, डोळ्यातून पाणी आलं, गालावर थेंब आला आणि थेंब जर गार लागला समजायचं देवाचं शुद्ध पाणी. आणि गालावर थेंब आला आणि चटका गरम लागला समजून चालायचं पश्चातापाचं पाणी. कल्टी प्रेम दाटे नाही लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप. चला चला कल्टी प्रेम दाटे नाही लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप. म्हणून महाराज म्हणे आम्ही भजन केलं पण भजन आमचं मुरलं म्हणून कंठी धरेला. आता कृष्ण म्हणण्याचा अर्थ दुसरा आहे की कृष्ण म्हणजे काळा मणी. कोणता मणी? आणि काळा मणी कोणाच्या गळ्यात असत? महिला मंडळीच्या. आता हे बी काय अहो हे मंगळसूत्रच आहे ना. कोणाच्या नावाचं? ज्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र आहे अंदाज काय काढायचा? तुमचं काय मिळेल? तुमच्या दोघांचं होत्या आधी मग मला सांगा. विठ्ठला 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 विठ्ठला. बरोबर आहे द्यायचं. ज्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र आहे अर्थ काय? लग्न झालेलं आहे म्हणजे त्या स्त्रीचं जीवन त्या पुरुषाला समर्पित आहे. बरोबर कसं? सगळं सोडून देईन कोणा करता? बरं चिंतन करा. हात कोणाची? द्यायची. हातातल्या बांगड्या तुम्हाला भेव वाटेल बोल नवऱ्याच्या नावाचे. पाय द्यायचे, पायातली चेन बरोबर आहे. कान द्यायचे, कानातले झुंबर सोनाराचे. कोणाची? सोन्याची. बघा नवऱ्याच्यात ना. कपाळ द्यायचं, कपाळावरलं कुंकू बरोबर आहे. बोट द्यायचे, बोटातले जोडवे बरोबर. सगळं बदलेलं देईन. आडनाव सुद्धा तिकडे हजारे होतं, इकडे आल्यावर बेजारी केलं. विठ्ठला विठ्ठला सगळा सगळा त्याग केला. आता आपण सुद्धा पण भाऊ कोणाच्या नावाचं घातलं? पांडुरंगाचे. मग त्याचे आपण कोण येत? अहो वरीत न लेत ना. देव आपला नवरा आहे आणि आपण त्याची बायको आहेत. खानदानी बाईला जर मंगळसूत्र तुटलं ना 4 दिवस अन्न कडू लागते. खानदानी वारकऱ्याला जर माळ तुटली ना अन्न गोड लागू नये इतकी माळीवर निष्ठा पाहिजे. बऱ्याच लोकांनी सप्त्यात घातल्या ना हप्त्यात काढले आणि पुन्हा आम्हाला म्हणते माळ घाला. माळ घालूच नाही आणि घातली तर मग नीट घालावा. विठ्ठला तुमचं तुम्ही बघा. मी काय म्हणलं नाही. हा संसार उद्ध्वस्त झाली. आमच्या हाताने घालते ते स वाटुळ यांचं हे सोपं खेळ नाही महाराज. लोकांना सोपं. आता आम्ही कीर्तन करायलो पुण्य करायलो का पाप करायलो? पुण्य. म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं, तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं, आमचं पुण्य. सोपं आहे काय? सोपं नाही. ही माळ घालणं म्हणजे देवाच्या नावाचं मंगळसूत्र आहे. बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं, लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशी ना किती दिवशी एकदा लग्न झालं आणि बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं, सूत्र तिच्या हातात, मंगळ आपल्या माग आणि काहीच चलत नाही. ज्याला बायको चांगली मिळाली माऊली त्याला इथं स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको दलिंदर आहे त्यांनी इथून नीट गाडी धरायची. इथं धरण जवळ आहे ना. नीट जायचं, उडी टाकायची ना आंघोळ करून वापस यायचं, मरायचं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मला सांगा आपले संसार कोणाच्या हातात आहे? बोला तुम्ही. आपलं वजन कोणाच्या हातात आहे? आता मी प्रापंचिक मी
मला बी एक बायको आहे ना. आता मी जर घरी गेलो 10 वार करायला चहा प्यायला घेऊन, बायकोला म्हणलं चहा कर, करीत नाही, बॉम्बला काहीच चलत नाही. बायको भेट नाही ना, किती बी लांब लांब मी ठेवा, चहा बुडी तू काय उपयोग आहे महाराज. मुलगा ताब्यात बापाची शोभा, सून ताब्यात सासूची शोभा, देव ताब्यात भक्ताची शोभा आणि बायको ताब्यात नवऱ्याची शोभा. तुम्ही बघा चिकाटीनं संसार माणूस करतो का बाईचा? बोला ना. उगा बघा तुम्ही लक्ष देऊ. बाया बाजारात जरी गेल्या ना, मेथीची जुडी घ्यायला गेल्या ना, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली, ती बाई म्हणणार इसला. इसला इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटनी ना, ती म्हणली मग 6 दिन. इथंच नाही कुठं बी डोका लावा. आता शेजार धर्म असतो, एखादी बाई आपल्या घरी पीठ न्यायला बाई अशी गचकंड वाटी खुसून पीठ देते का? कुठं डिप्लोमा झाला त्याची द्यायला माहिती. त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणला आला नाही, फक्त सरकारला आला. मंगळसूत्र माहिती. एकदा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, एक जण सुटत आहे एक जण गुतत आहे. कोण सुटत आहे? बाप सुटतो, जावाई गुततो. अवघड आहे महाराज. हे कार्यक्रमच असा आहे, मंगळसूत्राची पावर आहे. मग आपण सुद्धा देवाच्या नावाचं घातलंय ना, त्याला आवडून तसं वागलं पाहिजे. पावर आहे. म्हणून कंठी धरीला कृष्ण म्हणी. कृष्ण म्हणजे काळा मणी, आणि काळा मणी म्हणजे त्यागाचा प्रतीक. विठ्ठला. ज्याला काला वाटायचं ना त्याचा हा अधिकार आहे. म्हणलं तुम्ही खाणार का इतरांना वाटणार? काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वा वा. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका वैष्णवनिका मारी टाळी वाजवा एकदा बेस्ट. काला वाटू आपला संप्रदाय आपलपोटे नाही बरं. माणसाने जे आपल्याला मिळालं ते लोकांना दिलं पाहिजे. काही लोक चहा प्यायला गेले तरी एकटीच निघते, जेवायला गेले तरी एकटीच निघते, आणि मेले तरी त्याच्या बातम्या अशाच ऐकू येतात. आपले तात्या गेले म्हणजे ते धोरणात नव्हतेच. माणसाने एकल खुरा असू नये महाराज. आपला संप्रदाय असा आहे, सेवितो हा रस वाटितो, आणि ज्याला वाटायचं का त्याच्याकडे 3 गुण पाहिजे. वाटायचं त्याची वाणी गोड पाहिजे, ज्याला वाटायचं त्याला सगळ्याला समभाव पाहिजे, आणि ज्याला वाटायचं तो त्यागी पाहिजे. काही लोक वाढताना काय करते, तोंड बघून वाढीत. खरंय खोटे? जे तोंड बघून वाढीत ना, पुढच्या जन्मात कोण होते? वट वाघुळ झाले ग बाई, वट वाघुळ झाले ग बाई, वट वाघुळ झाले ग बाई, वट वाघुळ झाले ग बाई. पूर्वी पंढरी सगळ्याला भेद
वा 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 टाळी टाळी हा वटवागुळ झाले बाई वटवागुळ झाले बाई क्या बात आहे त्याला वाजायला बी असे लागते तवा अंग हालत नाही तर काय काय असे वाज येतात भूम भूम पारांडा भूम भूम पारांडा त्याच्यात रस राहत नाही मला त्याला म्हणते शहाणा ड्रायव्हर आता हे गिअर टाकतो का दसकट उपटी तू तेच कळत लेकर पाहिजे तर अशी नाही तर नसलेली कोण म्हणलं बरी अहो ज्यायला नाही त्याच्या बेजाऱ्या बघा एकच पाहिजे पण लडका द्या ना तो आयसा काय लेकरू मग पोरगीला आणि नाही तुला जावायच केलं असता लेकरू एकच पाहिजे पण असा हिरा पाहिजे लडका द्या ना तो आयसा काहीला मरणाची लेकरं एकच आवाज नाही हा सगळे गावातलेच आहेत का एकदा डबल टाळी वाजवा काल एका घरी गेलो दादा मी एकाच घरी 12 लेकरं खेळत होते म्हणलं मावशी म्हणलं सर तुमचेच का म्हणलं आपले म्हणलं झोपे घालायच्या टायमाला नावं कसे लक्षात ठेवतात ते म्हणले नावच असे ठेवले जानेवारी फेब्रुवारी मार्च लय काय कामाचे नाहीत मला एकच पाहिजे पण हिरा पाहिजे आता हे लेकरं घडवायला काय कमी कष्ट आहेत का आणि हे बघा हे घडवायचं काम मायबापाचं आहे पण शाळात लेकरं कमी शिकत आहेत मायबापाकडे बघून जास्त शिकत आहेत आई वडील चांगले असले तर लेकरं चांगलीच होणार गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी चांगलेच होणार आणि साधू चांगला असला की समाज चांगलाच राहणार विठ्ठला पांडव किती होते आणि कौरव किती होते कोणतरी 101 म्हणलं बाबा राईट बोलली टाळी वाजवायला असे माणसं पाहिजे मला वाटतं मयातले 2000 तुम्हाला द्यावा पण ते मय घेत नाहीत म्हणून मी देत नाही बाबा किती होते 100 कोण होतं शेवटचं कुलती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला कुलती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला कुलती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला कुलती सांगती देवाला कुलती सांगती देवाला कर्ण तो पांडव पहिला कुलती सांगती टाळी वाजव भजनी मंडळी कुलती सांगती देवाला कर्ण तो 101 होते पण पांडुरंग कोणाच्या घरी होता 5 जणांच्या का 101 द्वारके ताराला पांडवा हरी द्वारके ताराला पांडवा हरी द्वारके चाराना पांडवा घरी द्वारके ताराला ज्ञानदेव म्हणे व्यासाशी द्वारके चाराना पांडवा घरी द्वारके ताराला पांडवा घरी म्हातारा लय भारी पण 1 शॉकअप गेले विठ्ठला ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा एकच लेकरू पाहिजे पण असं पाहिजे
काय नवल वाटतं महाराज, असं लेकरू जर टाळ घेऊन उभं राहिलं ना, आईचं हृदय भरून येतं. लेकरांनी सुद्धा 9 महिने 9 दिवस जे आईचं दूध पिलं, त्या दुधाची किंमत केली पाहिजे महाराज. वायाला जाऊ देऊ. आणि घडले महाराज. आता आपल्या उद्योगाकडेच येत नव्हतं. हा, हे गाडवायला काय कमी कष्ट आहेत का? पण महाराज खानदानी जर तुम्हाला सांगतो जातीवंत मूर्तिकार असेल ना, दगड कधीच वायाला जाऊ देत नसतो. तसं जातीवंत शिक्षक असले ना, आता हे काय लय धोरणात राहते, तुम्ही लय बेजार आहे. तुम्ही जातात ना, बरं आम्ही बी काय पहिले लय धोरणात होतो. आपण बी लोकांचे कापस चोरलेलीच आहेत ना. पण हे काय की होत नसतं. करोनी सायास शिकविते विठ्ठला. गरज आहे, काळाची गरज आहे सध्या. तरणा भाग्यवंत. पण भाऊ आम्ही तर रोज कीर्तनाला जातो. आता तुम्ही सांगा, हे तुमच्या गावाचं नवल, नाही तर आमच्या पुढे रोज म्हातारे, एक बी तरुण दिसत नाही. ते तिकडच मंडपाच्या बाहेर. पण ह्या गावात बघा तुम्ही, म्हाताऱ्या माणसाची मला निंदा करायची नाही. मला आजोबा येत, निंदा नाही करायची. पण म्हाताऱ्या माणसं कीर्तन ऐकून सुधरत नाही आणि तमाशा ऐकून बिघडत नाही. कारण ते जे करायचं ते कोण म्हणलं केलं. हे असं उलटा जे बरबाद व्हायले, पिढी बरबाद व्हायली ती इकडं पाहिजे. आता दारू म्हातारा माणूस पितो का तरुण पोरग पितो, मग ते पुढं पाहिजे. आता हे नवल एकदा टाळी वाजवा यांच्याकडे, आणि बदल झाला पाहिजे. आणि एवढीच तर जागा फक्त चांगली आहे. असा 4 माणसं एका जागेवर बसले, नीट बोलत नाही. 4 महिला नदीला धुणं धुवायला गेलं तर हरिपाठ मानल्याशिवाय राहत नाही. जागा फक्त एवढीच चांगली आहे. प्रेमाने राहा, आपला हा धर्म आहे खरा, तो एकच धर्म, आणि जगाला प्रेम अर्पावे विठ्ठला. आपला विषय बाजूला कुठून गेला. ज्याला वाढायचं त्याची वाणी गोड पाहिजे. काही लोक चटणी भाकर खाऊ घालतात पण तोंड गोड राहत. महाराज ते अन्न असं पंचपाक्वान्न खाल्ल्यासारखं वाटतं. काही लोक खायला भरपूर देतात पण टोचून बोलत. अरे वाढ वाढ द्यायला का चपाती मिळते का? खरं सांगा, खाऊ वाटन का माणसाला? जालन्याला कीर्तन झालं, असं जेवण केलं आणि वाट्यावर बसलो. मावशी म्हणलं कसं काय झालं स्वयंपाक? म्हणलं तुमचा हात जगन्नाथ. मग गप्प बसाव का नाही? मला म्हणलं घरी हेच खातात का? आता घरी काय वाळून सिमेंट आहे का? कोणाचं घर असलं तर भाकर तर खाईनच ना माणूस. आता किती तहान लागली तर माणूस काय काय पिन, आणि किती भूक लागली तर माणूस कडबाच खाईन ना. अहो किती तहान लागली तर पाणीच प्यावं लागतं, आणि किती भूक लागली भाकरच खावा लागते. पैसा खाता येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ज्याला वाटायचंय वाणी गोड पाहिजे. नंबर 2चा नियम, ज्याला वाटायचंय सगळ्याबद्दल समभाव पाहिजे. आणि ज्याला वाटायचंय माग काही ठेवणारा नाही पाहिजे. नाही तर काय म्हणते तरीची बकेट माग ठेव, असं करायचं नाही. आणि जर केलं पंक्ती भेदकाचे मरतील पोरे, पंक्ती भेदकाचे मरतील पोरे, युवापती मरे बाळपणी, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, परियेची केशवा विनंती माझी, परियेची केशवा विनंती माझी, परियेची केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझ्या वर्णी गुण नाम, तुझ्या वर्णी गुण नाम, तुझ्या वर्णी गुण नाम, तुझ्या वर्णी गुण नाम. ऐसे नाही प्रेम काही कळा, ऐसे नाही प्रेम काही कळा, ऐसे नाही प्रेम काही कळा. टाइम आपला झालेला आहे. 10-5 मिनिटं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. 2 अवस्थेत देवाने चरित्र केलं. एक रांगत असताना, गोधने राखत असताना. रांगत असताना देवाने काय केलं? रांगत रंगनी चोरीत लोणी, आवली धरिती गवळणी, मातीत चरणी निगारानी, शोधे साजनी, दही दूध भक्षोनी कमान नेले, नवल केले साज. कृष्ण आलवा आलवा, हरतन रावा, कृष्ण आलवा आलवा.
कृष्ण आळवा, हळदुराचे नाव कृष्ण आळवा. रांगायला लागला परमात्मा. किती वर्षाचं वय? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, कालटिकाची घे ताळ घे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं. आता इथं कोण आहे 5 वर्षाचं? तू किती वर्ष झालं तुला? 6 आणि 5 11 झाले असते. 5 वर्षाचं कोण आहे लेकरू इथं? एक बी नाही. 5 वर्षाचं लेकरू आहे. आणि घरानं काय केलंय? चोरी. म्हणायला लेकरू आहे पण रस्ता चुकून आलेलं ब्रह्म आहे. बघा प्रमाण कसे. ब्रह्म कसे वेळावले माई हो, 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 ब्रह्म कसे वेळावले माई हो. वेळावले माई हो, ब्रह्म कसे वेळावले माई हो. येवोनी वसुदेवी गोकुळी नेले, देवानी वसुदेव गोकुळी नेले, येवोनी वसुदेवी गोकुळी नेले, देवानी वसुदेव गोकुळी नेले, येवोनी वसुदेवी गोकुळी. देवानी वसुदेव गोकुळी नेले. यशोदेने खेळाविले बाई हो, यशोदेने खेळाविले बाई हो. ब्रह्म कसे वेळावले बाई हो. निर्गुण होते सगुण झाले, निर्गुण हो सगुण वा शंकर बा. लेकरू आहे ते, म्हणायला लेकरू आहे. रस्ता चुकून आलेलं ब्रह्म आहे. आणि सकाळी सूर्योदय झाला यशोदेच्या दारात घराणी. बाई यशोदे, गावात राहावं का जावं? यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे, गावात राहावं का जावं? यशोदा म्हणली बाई काय केलं माझ्या मुलांनी, काय केलं? आणि तुझ्या मुलाच्या खोड्या लोकांना सांगू सांगायसारखे आहेत का? यशोदा म्हणली काय केलं, काय केलं? येणे माझे कवाड उघडिले, कवाड उघडिले. आता याच्यात सगळा वाचार्थ लक्षार्थ आहे बरं. कवाड कोणतं उघडलं? भ्रांतीचं. कुलूप कोणतं तोडलं? मायेचं. आणि शिंक कोणतं खोडलं? अविद्येचं. बाई तुझी या कृष्ण. सकाळी सूर्योदय झाला यशोदेच्या दारात घराणे. पण ती देवी कोणाच्या घरी कसं जाईल? अहो पाहुणा यायचा तर घर बघून येतो. आता आपले जे लग्न झाले विचारपूस करून झाले का एकाएकीच झाले?
करायचं का तुला? करायचं हो म्हणाले. ते आपल्या संगतीचा परिणाम. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा तुम्ही विचारपूस करतात लोक. कोण्या गावचे येत? टाकरवाडीचे. त्याचे मामा कुठले? सांगा कोणतं बी गाव त्याला काय. बरोबर. त्याच्या मामाची सासरवाडी कोणती? त्यो फाल्याला गावची. आणि मग त्याचे ते मामाचे मायबाप कुठले आहेत? त्यो अरे विठ्ठला 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 विठ्ठला. अहो लय अडचणी येतात लोकांना. तुम्हाला अडचणी येत नवल नाही. मह लग्न 3दा मोडीलय. नाव सांगू नका कोणी मोडे. पण विचारपूस करीत नाहीत लोक. मग पाहुणा यायचा विचार करून येतो. अहो देव यायचा कोणाच्या घरी कसा येणो? महाराज कोणाच्या घरी येतो? घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताचे. एकांताचं म्हणजे असं एकांताचं नाही. नववीत भक्तीनं भरलेलं ज्याचं घरी. कृष्णाने सगळ्या गोपाळाला सांगितलं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या 4 लोकांच्या घरी जाऊ नका. त्याला त्रास देत जाऊ नका. म्हातारा माणूस सोडून द्या. येडा माणूस सोडून द्या. लहान लेकरू सोडून द्या. आणि दारू पिणार सोडून द्या. विठ्ठला म्हाताऱ्या माणसाचं लय मनाव घे जाऊ नका. आणि घ्यायचं बी नाही. कारण त्याला होत काय नाही पण दम निघत नाही. म्हणलं मनाव घेतलं नाही पाहिजे. दुसरं लहान लेकरू. काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं. मला बाळू कुंकड. मला शाळात. मला डब्यात काय? पूर्णाची पोळी. मला खाऊ खा ना महाराज. मला आईने विचारलं काय सांगशील? सांगन कुत्र्याने खाल्लो. नादी लागायचं काय? बरं दारू पिणार. काल मला एक आडवं झालं. मला म्हणतं महाराज पेतात का पाजितात? काय करावं? लय नादी लागत बसायचं. हे लोकांच्या नादीत लागायचं नाही. अशा टेकडं एक म्हातार राहत होत. भगवान म्हणले पेंद्या द्यायला काही कमी जास्त पडत नेऊन द्यायचं. पण नादी लागायचं. पण ते माणसाला काय होतं माहिती का? आपण जर एखाद्या माणसाला म्हणलो ना चुकलं बाबा जाऊ द्या, त्याला वाई जोरलं येत. आपण चुकलं म्हणून त्याने म्हणून मला भेला देऊन. तुला नाही भेला त्याला इज्जत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हातार राहत होत. म्हाताऱ्याला माहित होतं आपली बायको कशी. ती म्हाताऱ्याला म्हणली वय यशोदाचं काट्ट सगळ्या गावात हिंडत पण आपल्या घरी येत नाही. मग आता म्हाताऱ्याने नीट सांगावं का नाही म्हातारीला? कारण त्या म्हातारीला कंपनीतून रिवर्स गिअर नव्हता. नाही मिळेल तुम्हाला अजून. काही बायाला रिवर्स गिअरच नाही. रिवर्स नाही म्हणजे काय माहिती का? माघारच नाही. काही बोल. नवरा एक म्हणला की मी एक म्हणायचं. आम्हा म्हणलं की चिच म्हणायचं. म्हणजे काय ऐकायचंच नाही. उरफाट चालायचं. याला म्हणायचं ह्या बाईला कंपनीतूनच काय नाही. तसल्या बायाच्या धाकानी नवरे उभे वाळलेत बघा. काही बी एक म्हणलं की दुसरंच. त्या बाईला नव्हतं रिवर्स. मग म्हातारा काय म्हणलं माहितीये का? आपल्या घरी यायला ताकद लागत. तितकं म्हणलं की म्हातारीला दमत नाही. चौकातच आली. कृष्णाला म्हणले अय लय लोकांच्या घरी जातो. ताकद असन तर माझ्या घरी येऊन बघ. काही घेणे आहे? उठग कळीन बस पाठपूर. कृष्ण म्हणला पेंद्या हिचा पहिला फोन नंबर लिहून घे. पेंद्या म्हणला तिचा नंबर घ्यायचा गरजच नाही. तिचं नाव लय गाजलेलं. कृष्ण म्हणला काय नाव आहे? शांताबाई. इकडून तिकडं तिकडून तिला म्हणले तुझ्या घरी येणार म्हणजे येणार. ती गवळण रागीट होती. ती म्हणली केव्हा येशील? कृष्ण म्हणला मी टाइम सांगत नाही पण येणार म्हणजे. पहिले माणसाचे लग्न होते का हे बायोडाटा नव्हती. हे जुने माणसं सोयरीकी जमवायचे म्हातारे. नवरदेवाला माहित नाही नवरी कशी आणि नवरीला माहित नाही नवरदेव कसा. आंधळ्याची वरात बाहेरच्या घरात. ते मधले माणसं म्हणायचे बरं आहे बरं आहे बरं आहे. आपण म्हणायचं खरंय खरंय खरं. कोणाच कोणाला मिळत नाही. तरी बी लग्न टिकली होती. पहिले इतक्या हाता फार कधी जास्त आहेत का पाहिले. आता हे जे लग्न जमीन होतं ना माऊली काय वातावरण झालं. टाळी वाजवा एकदा निसर्गा करता. हे लग्न जमीन होतं ज्या म्हातारीने. म्हातारा होतं 5 फूट आणि म्हातारी होती 11 फूट. कोणी जोड्या जमीला शंकर भाऊ मला काय माहित नाही. मला वाटलं तुमच्या फाट्यावर असं ते म्हातारं नव्हतं.
आता हे म्हातारं पलंगावर झोपलेले रात्री 1:30 वाजता भगवान आले दाढीची नेणीची काय मारली पहिले माणसं काय रुबाब दाढीन काय मिश्याणार आता काय बोलायचं काम नाही मी काय बोलत नाही तुम्ही ऐकू नका पहिला रुबाब सांगायलो मी आताच नाही जे दाढीची नेणीची काय मारली आणि लवकर जाग यावं म्हणून मध्ये काय सोडलं मुक्षाने सुळसुळ केली उद्धव पाठ म्हातारीला जाग आली 4ला म्हातारी उठली की म्हाताऱ्याच्या दाढीला काय बसला झटका बसला की म्हातारा म्हणलं मस्त होवनिया मतली धांगडी 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 गरीबोना मुनी मत लागे गरीबोना मुनी मत लागे मत लागे मत भवनिया मतली धांगडी मत भवनिया मतली धांगडी तुझे वल्ली गुण नाम वासी वासी तुझे वल्ली गुण टाळी वाजवा भजनी मंडळी करताय मस्त होऊन या आणि चाल बी तशीच लावली रागीट चाली बरं ती नाही तर काय म्हणते मस्त होऊन या ते तिथं चाल कशी नाही लावायची मस्त होऊन या राग आला म्हाताऱ्याला लाज वाटत काय म्हण तुला कोणला म्हणलं कोण म्हणलं म्हातारी म्हणली मला का तुम्हाला वय का तुमचं म्हातारी म्हणली लय बोल ना म्हातारा म्हणलं कान फाडत फोडून बघ ते यशोदेच्या पोराला काही म्हणली होती का तू ती म्हणली माय मी कुठं माय म्हणले फक्त म्हणले माय घरी येऊन बघ बोंबल आता गाठ सुटती का कोणी मारली गाठीचं द्या सोडून हे असं बोटात सुपारी दाबी देत अशी कवा दाबते हा कितव्या दिवशी तुम्ही दमधारा रे लय काठे टोच तिथं उगा हिरवळीत राहा ना गपशी ते तसंच होत चर्चा ऐकायला बरी वाटते हो या सुपारी दाबी दे सोडावं लागतील कोणाला त्यात जर नवरी मायासारखी दोयरी हाडाची असेल तिनं जर काय बोटात सुपारी दाबली नवरदेव बेजार होते पण सुपारी सुटत नाही ते हळूसकून तिच्या कानात म्हणत ऐ दिन सोडू आता बोटातली सुपारी सुटत नाही देवाने मारले गाठ सुटत बायको म्हणली कापून बघा कापा ना जाळून बघा जाळा ना म्हणले तोडून बघा सुटत सकाळचे 6 वाजले किती 6 गावातली लोक म्हणले हे घर तर पाठच उठत बाया म्हणल्या माय शकुंतला तर 4लाच उठत बायाचं घराने गेलं माणसा बायाचं बोलणं हळूच असते लय बारीक काकू हो काकू दोघांनी संगत भाषी नसून घेतली मग माणसाला कुठं दादम निघत माणसं म्हणले अरे दरवाजात उघडा ना काय झालं बघू एखादं नीट असलं दवाखान्यात नेऊ श्रामता ते आले पार आणली त्यांनी दरवाजा उघडला तात्या म्हणले काका हो आतमध्ये वेगळाच बिचेरी सगळं सोंग आलं दारात कुठं आता दारात सोंग आले बारका लेकर दम धरतात का त्यांनी परत वाजवायला सुरू केलं हाताला धरलं या सगळं सोंग निघालं यशोदेच्या दारात म्हातारी किती फूट 11 आणि म्हातार आता हे अवघडच का नाही तर म्हातारी काय म्हणली होय हो लग्नात तुम्ही पुढे होते का मी म्हातार मग म्हातारी काय म्हणली आता एक काम करा मी पुढं चलते हुबुक गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी बरोबर धरी 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 गवळण गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी बरोबर धरी 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 क्या बात
सोंग निघालं यशोदेच्या दारात, सोंग गेलं दारात यशोदेच्या. आणि कृष्ण काय म्हणतो माहितीये का, आई तुला माहितीये आपण कोणाच्या घराला जातो का? आणि कार्यक्रम कोणी केला? चोर तो चोर. पुन्हा म्हणूनच त्याला म्हणतात आयसा पुराण प्रसिद्ध. तो काय आपल्या सप्त्यातला चोर आहे का? बापा त्याचे गड्डे नेतून हातुडी नेतून कणिक खातू असला चोर नाही. पण यशोदेला कळलं हे पोरग इथं ठुण्यात कामा नाही. कृष्णा कृष्णा तुला मी, कृष्णा तुला मी ताकीद करते, उद्यापासून कीर्तनाला. घरी कुणाच्या? आई. लोकांच्या घरी नाही जायचं. मी जाऊ कुठं? उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सगळं साहित्य घेतलं. काय काय घेतलं? हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, चारी तसे धेनू. थांबू का? सगळं साहित्य घेतलं आणि परमात्मा निघाला. पावा घोंगडी घेऊनी ए विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही ए कुणी जावा त्या पृथ्वीवरी घेऊन तिकडे गेली. इकडे खोड्या बंद केल्या आणि तिकडे खेळ. हा मामा पोरा हा मामा तुरी वाजन मामा पोरा हा मामा तुरी वाजन ए तुमरी वाजन मामा वाजन मामा तुमरी वाजन तुमरी वाजन मामा हा पोरा हा मामा पोरा हा मामा पोरा हा पोरा ए बगलू 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 त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू किती करशील रे, किती करशील रे घोडी घोडी कानवा 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 खेळा डावा जाऊन पुरली किती करशील रे घोडी किती करशील रे घोडी कानवा खेळा जाऊन पुरली कानवा खेळा जाऊन पुरली हे जरी नाही आलं तरी दुसरा येईल हे जरी नाही आलं हे जरी नाही आलं तरी
ए वरच्या आईला तुम्ही सावध राहावे वरच्या आईला म्हणायचं टायमाला आवाज कर पाटील बुवाला मग लावून सवे चिठ्ठी आईला मग पडेल ठावे बोली बोली तो देखा पिंगला बोली बोली तो देखा बोली बोली तो देखा टाळी वाजवायचं करता येईल बेस्ट. भरपूर खेळ खेळ गोपाळ मले देवा खांदी भार काय खेळा याची काय झाला आता थोडं राहिलं विठ्ठला भरपूर खेळ खेळ गोपाळ